नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. गणितचा आपण दुसरा टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे समांतर रेषा व छेदिका. इयत्ता 8वी एनएमएमएस परीक्षेमध्ये गणिताचं 20 प्रश्न येतात आणि हे गणिताचं टॉपिक आपण प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर करणार आहेत. तर आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले कुठले येतात ते बघत आहोत. तर आज आपण दुसरा चॅप्टर बघणार आहोत. त्याचे प्रश्न मी बघा पुढे बघितलेले आहेत. पुढे आपण प्रश्न घेणारच आहोत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. ती माहिती तुम्ही या टॉपिकची जरा ऐका. तर बघूया, समांतर रेषा व छेदिका असा टॉपिक आहे. समांतर रेषा म्हणायचं कशाला? समांतर रेषा म्हणजे काय? बघा, खाली मी एक रेष काढतो. अशा पद्धतीने ही रेष आहे. या रेषेला नाव देतो मी एल आणि इकडं अशी एक खाली रेष काढतो. या रेषेला नाव देतो मी एम. तर बघा, ह्या दोन रेषा ह्या एकाच प्रतलात आहेत. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकांना न छेदणाऱ्या रेषेंना समांतर रेषा म्हणायचं. म्हणजे काय? एकाच प्रतलात म्हणजे काय? तर एकाच सपाट भागावरती, एकाच सपाट पृष्ठभागावरती. जसं की तुमच्या पुढ्यात पेपर आहे, समजा तुमच्या पुढ्यात वही आहे. त्या वहीच्या काय बघा एकाच पानावरती असेल किंवा एकाच पेपरावरती असेल, एकाच भिंतीवरती असतील किंवा एकाच टेबलावरती असतील. एकाच पाहिजे मात्र. असं नाही की बघा एका भिंतीवरती एक रेष काढल्या आणि दुसऱ्या भिंतीवरती एक रेष काढल्या, त्याला एकाच प्रतलात म्हणायचं नाही. एकाच प्रतलात म्हणजे एकाच सपाट पृष्ठभागावरती, त्या एकाच पृष्ठभागावरती आहेत आणि एकमेकाला कुठेही छेदत नाहीत, कुठेही छेदत नाहीत, तिला म्हणायचं समांतर रेषा. कुठेही छेदत नाहीत म्हणजे काय? तर बघा, ही रेष आपण एल रेष इकडे अशी वाढवलेली आहे, ह्या बाजूला सुद्धा वाढवलेली आहे, अनंत एवढी वाढवलेली आहे, किंवा यम इकडे सुद्धा वाढवलेली आहे, यम ही रेष सुद्धा, आणि इकडे सुद्धा वाढवलेली आहे. तरी सुद्धा त्या एकमेकाला कुठेही छेदल्या नसल्या पाहिजे, ह्याला म्हणायचं समांतर रेषा. आता समांतर रेषा कळाल्यानंतर मी पुढे सांगतो तुम्हाला छेदिका कशाला म्हणायचं. छेदिका म्हणजे ह्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदणारी रेषा. बघा, हिथं सुद्धा या रेषेला हिथं, एल ह्या रेषेला ह्या बिंदूमध्ये आणि एम ह्या रेषेला ह्या बिंदूमध्ये छेदणारी एक मी रेष काढलेली आहे, तिला म्हणायचं छेदिका असं म्हणायचं. तिला काय म्हणायचं? या रेषेला छेदिका, या पिवळ्या अक्षरानं दर्शवलेल्या ना, तिला म्हणायचं छेदिका असं म्हणायचं. एवढं समजलं तुम्हाला? आता महत्वाची गोष्ट आपण बघायचं आहे, छेदिकेमुळे होणारे कोन. छेदिकेमुळे छेदिकेमुळे कुठले कुठले कोन तयार होतात? छेदिकेमुळे होणारे कोन, कुठले कुठले कोन तयार होतात ते आपण बघूया. पहिले कोन आहे ते म्हणजेच संगत कोन. पहिल्यांदा सांगतो ते म्हणजे संगत कोन कशाला म्हणतात? संगत कोन. बघा, संगत कोन म्हणजे तुम्हाला मी ते एक कोन काढतो. कोन बघा, इथं अशा पद्धतीनं कोन काढलेला आहे आणि इथं थांबा व्यवस्थित काढतो. इथं अशा पद्धतीनं आणि त्यानंतर इकडं अशा पद्धतीनं. ह्या कोणाला नाव देतो पी आणि खालच्या कोणाला नाव देतो क्यू. जर कोन पी आणि कोन क्यू कडे जरा बघा, छेदिकेला लागणारी भुजा कोन पी ची बघा इथं इथं दिसते बघा, पांढऱ्याने दर्शवलेली आहे बघा, इथं छेदिकेला लागणारी ही भुजा. आणि तशीच कोन क्यू ची सुद्धा छेदिकेला लागणारी भुजा क्यू ची दाखवलेली आहे बघा, इथं 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 बघा. ती छेदिकेला लागणारी भुजा एकाच दिशेनं आहे. छेदिकेला लागणारी भुजा ही एकाच दिशेनं म्हणजे काय? तर बघा जरा, आता मी तुम्हाला कोन क्यू काढतो. हे कोन पी कसं बघा वरच्या बाजूला आहे आणि कोन क्यू जर मी काढला असा खालच्या बाजूला, छेदिकेला लागणारी भुजा त्यांची लक्षात घ्या कुठली. इथं बघा, छेदिकेला लागणारी भुजा कोन पी ची वरच्या बाजूला आहे आणि कोन क्यू खालच्या बाजूला आहे. असं चालत नाही. संगत कोन असतात ते छेदिकेला जी लागणारी भुजा असते की नाही त्यांची, ती वरच्याच एकाच दिशेला असते. वरच्या नाही, इथं यांची वरच्या आहे, एकाच दिशेला असते. कोन पी ची जर एकाच वरच्या दिशेला असेल तर कोन इथं एक्स ची सुद्धा काय असणार आहे? वरच्याच दिशेला असणार आहे. आणि दोन्हीच्या दोन्ही कोन छेदिकेच्या एकाच बाजूला असतात. ही छेदिकेची झाली डावी बाजू, ही छेदिकेची डावी बाजू आणि ही छेदिकेची झाली उजवी बाजू. तर दोन्हीचे दोन्ही कोन छेदिकेच्या हे दोन्हीचे दोन्ही कोन कुठल्या बाजूला आहेत? तर डाव्या बाजूला आहेत. म्हणजे कोन पी व कोन इथं लिहितो खाली, इकडे लक्ष द्या, कोन पी व कोन एक्स हे काय झाले? संगत कोन झाले. हे कोन काय झाले? संगत कोन. त्यानंतर इथं कोन काढतो बघा, इथं बघा ह्यो कोन आणि ह्यो कोन, ह्या कोणाला नाव देतो मी क्यू, ह्या कोणाला देतो नाव वाय. हे दोन्हीच्या दोन्ही कोन सुद्धा बघा कसं आहेत बघा, छेदिकेला लागणारी भुजा बघा बघा, इथं ही खालच्या बाजूला आहे, ही सुद्धा खालच्या बाजूला आहे आणि दोन्हीच्या दोन्ही कोन छेदिकेच्या एकाच बाजूला आहे. ह्या कोणाच्या जोडीला, ह्या कोणाच्या कोन क्यू व कोन वाय ह्या जोडीला काय म्हणायचं?
संगत कोन असं म्हणायचं. संगत कोन म्हणजे छेदिकेच्या डाव्या बाजूला किती संगत कोन तयार झाले आहेत? 2 झालेत. आता छेदिकेच्या उजव्या बाजूला या. छेदिकेच्या उजव्या बाजूला बघा इथं मी काढतो हा कोन आणि काय बघा हा कोन. ह्याला सुद्धा काय म्हणायचं? संगत कोन असं म्हणायचं. ह्याला सुद्धा संगत कोन. का? कारण छेदिकेला लागणारी भुजा कुठं आहे बघा कुठं? इथं छेदिकेला लागणारी भुजा बघा इथं ही आर या कोनाची आणि ही या झेड या कोनाची. छेदिकेला लागणारी भुजा ही एकाच दिशेला आहे. इथं वरच्या दिशेला आहे आणि दोन्हीच्या दोन छेदिकेच्या एकाच बाजूला. हे दोन्हीच्या दोन्ही कोन छेदिकेच्या उजव्या बाजूला आहेत. म्हणजे कोन काय बघा आर व कोन ए झेड हे सुद्धा झाले संगत कोन. आणि एक कोन तयार होतोय तो काय बघा ह्यो इथं दाखवतोय कोन काय बघा ह्यो खालचा आणि इथं ह्यो म्हणजे कोन काय बघा आर एस आणि कोन डब्ल्यू. कोन एस व कोन डब्ल्यू हे सुद्धा झाले संगत कोन. अशा प्रकारे संगत कोनांच्या एकूण किती जोड्या तयार झालेल्या आहेत? तर 2 समांतर रेषेंना किंवा 2 रेषेंना एका छेदिकेनं छेदल्यामुळे 4 काय होतात? 4 संगत कोन तयार होतात एवढं लक्षात ठेवा. संगत कोन हे प्रत्येकाला मला वाटते समजलेलं असेल. संगत कोनानंतर आपण पुढलं बघूया. आंतरकोन म्हणजे काय? आंतरकोन कशाला म्हणायचं? आंतरकोन कशाला म्हणायचं? तर आंतरकोन म्हणजे मी तुम्हाला सांगतो 2 रेषेंच्या आतल्या बाजूला असतात आणि छेदिकेच्या एका बाजूला अशा जोडीला आंतरकोन असं म्हणायचं. म्हणजे काय? जरा लक्ष घ्या इथं. बघा हे कोन तुम्हाला क्यू दिसतोय कोन क्यू. इथं तुम्हाला दुसऱ्या ह्यानं दाखवतो. कोन क्यू दिसतोय बघा हे कोन क्यू. हा कोन क्यू आणि कोन एक्स. कोन क्यू व कोन एक्स दोन्हीच्या दोन्ही जर कोन बघितलं तर 2 रेषेंच्या आतल्या बाजूला 2 रेषा कुठल्या? एल रेष आणि एम रेष या दोन्ही रेषेंच्या आतल्या बाजूला आहेत आणि छेदिकेच्या एका साईडला बघा हे कोन काय बघा डाव्या साईडला आहेत बघा छेदिकेच्या डाव्या साईडला. ह्या जोडीला आंतरकोन असं म्हणायचं. या जोडीला आंतरकोन. त्याच पद्धतीने अनेक आंतरकोन असणार. कोन बघा ह्या इथं लक्ष द्या. कोन एस आणि कोन काय बघा झेड 2 रेषेंच्या आतल्या बाजूला आहे. एल रेष आणि एम रेष यांच्या आतल्या बाजूला आहे आणि छेदिकेच्या एकाच बाजूला आहे. कुठल्या बाजूला आहेत? उजव्या बाजूला आहेत. म्हणजे काय बघा कोन एस व कोन झेड याला सुद्धा काय म्हणायचं? आंतरकोन असं म्हणायचं. आंतरकोनांच्या बघा किती जोड्या आहेत? 2 जोड्या आंतरकोन समजलेला असेल. आंतरकोनानंतर मी पुढली गोष्ट सांगतो तुम्हाला ती म्हणजे व्युत्क्रम कोन. बघा आंतरकोनानंतर पुढली गोष्ट सांगतो ते म्हणजे व्युत्क्रम कोन म्हणजे काय? तर व्युत्क्रम कोन कशाला म्हणायचं? बघा व्युत्क्रम कोनाचे परत आणि 2 प्रकार पडतात. एक म्हणजे आंतरव्युत्क्रम कोन, एक म्हणजे आंतरव्युत्क्रम कोन आणि दुसरा म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन. दुसरं म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन. पहिल्यांदा आपण बघूया आंतरव्युत्क्रम कोन कशाला म्हणायचं? आंतर म्हणजे आतली बाजू म्हणजे 2 रेषेंच्या आतल्या बाजूला तर आहेत आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला ह्याला म्हणायचं आंतरव्युत्क्रम कोन. म्हणजे तुम्हाला मी दाखवतो बघा इथं लक्ष द्या. हे कोन क्यू व कोन झेड कोन झेड ह्याला म्हणायचं आंतरव्युत्क्रम कोन. त्याच पद्धतीने इथं कोन तयार होतो ह्यो बघा कोन यस व कोन एक्स हे सुद्धा कोन यस व कोन एक्स हे सुद्धा आंतरव्युत्क्रम कोन. आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे 2 रेषेंच्या आतल्या बाजूला म्हणजे एल रेष आणि एम रेष 2 रेषेंच्या आतल्या बाजूला आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला अशी एक जोडी तयार होती कोनांची त्याला आंतरव्युत्क्रम कोन असं म्हणायचं. म्हणजे कोन क्यू व कोन झेड ह्या जोडीला आंतरव्युत्क्रम कोन म्हणायचं. कोन यस व कोन एक्स ह्या जोडीला आंतरव्युत्क्रम कोन असं म्हणायचं. आणि त्यानंतर जे आंतरव्युत्क्रम कोन त्यानंतर असते ते बाह्य व्युत्क्रम कोन. कुठला असते? बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे तर जे काय बघा 2 रेषेंच्या बाहेरच्या बाजूला आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असणारे कोन म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन. त्या जोडीला म्हणजे कोन पी इथं दिसतोय बघा कोन पी आणि कोन डब्ल्यू व कोन डब्ल्यू काय दिसतंय? हे काय दोन्हीच्या दोन्ही कोन पी आणि कोन डब्ल्यू हे 2 रेषेंच्या बाहेरच्या बाजूला आहेत आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत. ही छेदिका बघा ही पिवळ्या अक्षराने दिसते. पिवळ्या ह्यानं कलरनं काढले ती छेदिकेच्या कोन पी आणि कोन डब्ल्यू विरुद्ध बाजूला आहे. एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला आहे आणि 2 रेषेंच्या म्हणजे एल रेष आणि एम रेष या 2 रेषेंच्या बाहेरच्या बाजूला. आणि त्याच पद्धतीने अनेक असतोय तो म्हणजेच काय बघा कोन आर व काय बघा कोन आर व कोन वाय हे सुद्धा बाह्य व्युत्क्रम कोन आर व कोन वाय. कारण का ते 2 रेषेंच्या बाहेरच्या बाजूला आहेत आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला. ह्याला म्हणायचं बाह्य व्युत्क्रम कोन. तुम्हाला समजलं कुठलं कोन? संगत कोन म्हणजे काय? आंतरकोन म्हणजे काय?
त्यानंतर काय बघा व्युत्क्रम कोन म्हणजे काय, आणि त्यानंतर आता पुढली गोष्ट एक महत्वाची सांगतो, रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय. काय बघा रेषीय जोडीतील कोन. तर चौथा पॉईंट आहे ना, रेषीय जोडीतील कोन हे महत्वाचं आहे. रेषीय जोडीतील कोन, रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय बघा सांगतो. रेषीय जोडीतील कोन बघा, कोन पी, इथं लक्ष द्या, कोन पी इकडे बघा काय यांना दाखवतो. कोन पी व कोन आर, कोन काय बघा पी, कोन पी व कोन आर दिसतोय तुम्हाला. कोन पी व कोन आर ह्याला रेषीय जोडीतील, ह्या जोडीला रेषीय जोडीतील कोन म्हणायचं. कोन पी व कोन आर एकाच रेषेवरती म्हणजे अर्धगोल तयार झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक कोन कुठलाही दिला असला, जसं की बघा इथं मी तुम्हाला सांगतो, इथं लक्ष द्या बघा, इथं लक्ष द्या. तुम्हाला काय बघा अशा पद्धतीनं दिलेला आहे अर्धगोल, इथं दिलेला ह्यो कोन, ह्याचा रेषीय जोडीतील कोन असा अर्धगोल तयार झाला, किंवा म्हणायचं त्याचा रेषीय जोडीतील कोन असा असेल. किंवा बघा असा दिला, असा ह्यो कोन दिलेला आहे, तर ह्याचा अर्धगोल कसा तयार होतोय असा, तो त्याचा झाला रेषीय जोडीतील कोन. जर समजा काय बघा तुम्हाला असा दिला, कसा ह्या बाजूला दिला, इकडे दिला, इकडे असा ह्यो कोन, आणि त्याचा काय बघा अर्धगोल कसा तयार होतोय असा होतोय ना अर्धा गोल, तर त्याला म्हणायचं रेषीय जोडीतील कोन. म्हणजे ह्याला जर समजा आपण नाव दिलं आर आणि ह्याला आपण नाव दिलं समजा यस, तर कोन आर व यस हे झाले रेषीय जोडीतील कोन. म्हणजेच काय बघा ह्या कोण्यामध्ये किती रेषीय जोडीतील कोन तयार होतात ते बघा 4 होतात, आणि तसंच ह्या कोणामध्ये सुद्धा 4 रेषीय जोडीतील कोन तयार होणार आहेत. रेषीय जोडीतील कोन तुम्हाला समजलं बघा. अशी एक दिलेली आहे, या रेषेला छेदिका दिलेली आहे, तर बघा मी असं ह्यो कोन, याचा रेषीय जोडीतील कोन असा अर्धगोल तयार करायचा, त्याला म्हणायचं रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन सुद्धा महत्वाचे आहे, तर हे तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर काय बघा अनेक कोन असतात ते म्हणजे विरुद्ध कोन, हे 7वीला तुम्हाला झालेलं आहे. कोन ह्यो क्यू दिसतोय, कोन क्यू व कोन आर हे विरुद्ध कोन आहेत. कोन क्यू व कोन आर विरुद्ध कोन आहेत. कोन पी व एस हे विरुद्ध कोन असं, कोन पी व एस विरुद्ध कोन, कोन आर व क्यू विरुद्ध कोन, कोन हे बघा झेड वाय, कोन एक्स डब्ल्यू हे झालेत काय विरुद्ध कोन, हे असतात विरुद्ध कोन. एवढं लक्षात आलं तुम्हाला. आता महत्वाची गोष्ट काय बघा ते सांगतो, ती इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला काय बघा कोन कुठले कुठले असतात हे कळालं असेल, तर आता पुढलं काय बघा त्यांचे गुणधर्म, हे गुणधर्म जास्त महत्वाचे आहेत. आपण काय बघूया गुणधर्म बघूया. तर एक म्हणजे पहिला इथं ही आकृती काढून घेऊया. एक आकृती ही जरा 2 समांतर रेषेंना एका छेदिकेनं छेदलेला आहे. सॉरी, छेदिका व्यवस्थित काढतो. हा बरोबर आहे. चला ह्या 2 समांतर रेषा आहेत असं गृहीत धरा. इथं जरा मी तिरकी काढलेली आहे, तर ही समांतर आहे असं म्हणा. एल ही रेषा आहे, एम ही रेषा आहे, आणि तिला एका छेदिकेनं काय बघा छेदलेली आहे. ही वरची काय झाली छेदिका झाली. आता ह्या छेदिकेमुळं छेदल्यानंतर संगत कोनाचे गुणधर्म, कुठल्या कोणाचे संगत कोनांचे गुणधर्म, कोणांचे गुणधर्म काय असतात, तर संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात, 2 समांतर रेषेंना एका छेदिकेनं छेदल्यामुळं एकूण संगत कोन 4 तयार होतात, आणि त्या चारीच्या चारी जोड्या एकरूप असतात. चारीच्या चारी जोड्या काय असतात एकरूप असतात. एकरूप असतात म्हणजे काय, एकरूप असतात म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. हा कोन आपण काय बघा ह्याला पी म्हटलेलं होतं, हा कोन ह्याला आपण काय बघा एक्स असं म्हटलेलं होतं. कोन पी व कोन एक्स हे झालं संगत कोन, आणि या दोन्हीच्या बघा ही जोडी असते ती एकरूप असते म्हणजे काय, तर ही एकरूप म्हणजे समान असते. कोन पी जर तुम्हाला 70 डिग्री दिला असेल, तर कोन एक्स सुद्धा 70 डिग्रीच असणार. ह्याला म्हणायचं एकरूप असणं, ह्याला म्हणायचं एकरूप असणं किंवा समान असणं. त्याच पद्धतीनं हा कोन, हा खालचा कोन ह्याला काय बघा क्यू म्हटलेलं होतं, आणि हा खालचा कोन ह्याला वाय म्हटलेलं होतं. ही सुद्धा संगत कोनाची जोडी आहे. कोन क्यू व कोन वाय हे सुद्धा एकरूप असतात. हा काय बघा कोन आर व काय बघा कोन ह्याला काय आपण झेड असं म्हणूया. कोन काय बघा झेड ही झाली संगत कोनाची जोडी, ही सुद्धा एकरूप आहे. आणि कोन काय बघा ह्यो कुठला कोन ह्याला यस असं म्हणूया, आणि ह्याला काय बघा डब्ल्यू असं म्हणूया. कोन यस व काय बघा कोन डब्ल्यू हे सुद्धा एकरूप म्हणजे समान असतात. एकरूप म्हणजे समान. समजलं तुम्हाला. कोन क्यूचं माप जर तुम्हाला 100 डिग्री दिलं, तर कोन वायचं माप सुद्धा 100 डिग्रीच असणार. कोन यसचं माप तुम्हाला 90 डिग्री दिलं, तर कोन डब्ल्यूचं माप सुद्धा 90 डिग्रीच असणार. ह्याला म्हणायचं एकरूप असणं. संगत कोनाचं गुणधर्म समजलं, संगत कोन हे एकरूप असतात. त्यानंतर पुढची गोष्ट सांगतो, संगत कोन झाल्यानंतर ते काय बघा तुम्हाला व्युत्क्रम कोनाचे गुणधर्म सांगतो. कोणाचे व्युत्क्रम कोनाचे गुणधर्म. व्युत्क्रम कोन सुद्धा एकरूप असतात. व्युत्क्रम कोनाचे गुणधर्म, व्युत्क्रम
कोणांचे गुणधर्म. हे सगळं लिहून घ्या. जर तुम्ही काय बघा लिहून घेतलं नसेल तुमच्या पुस्तकात किंवा तुमच्या पुस्तकातील किंवा शाळेत शिकवताना तर हे लिहून घ्या. एवढीच माहिती मी जे सांगालोय की ती इम्पॉर्टंट आहे. व्युत्क्रम कोणाचे गुणधर्म काय? जे मी व्युत्क्रम कोण सांगितलेले होते. एक म्हणजेच काय बघा मी आंतरव्युत्क्रम कोण सांगितलेला. पहिला गोष्ट म्हणजेच काय बघा मी आंतरव्युत्क्रम कोण सांगितलेला होता. आंतरव्युत्क्रम कोण बघा हे आंतरव्युत्क्रम कोण असतात. कुठले कुठले? कोण क्यू व कोण जो कोण झेड आहे त्याला काय म्हणतात? आंतरव्युत्क्रम कोण. जे दोन रेषेंच्या आतल्या बाजूला आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात त्याला आंतरव्युत्क्रम कोण असं म्हणतात. हे सुद्धा एकरूप असतात. आंतरव्युत्क्रम कोण सुद्धा काय असतात? एकरूप असतात. हे लिहून घ्या. बघा कुठला पण व्युत्क्रम कोण कुठला पण असू दे, आंतरव्युत्क्रम कोण असू दे किंवा बाह्य व्युत्क्रम कोण असू दे एकरूप असतात. कोण क्यू व कोण झेड एकरूप झालं. त्यानंतर कोण काय बघा कोण कुठला? कोण एस एकरूप कोण एक्स असणार. त्यानंतर कोण काय बघा पी एकरूप कोण कुठला असणार? डब्ल्यू असणार. आणि कोण काय बघा आर एकरूप कोण वाय असणार. हे दोन कुठले कोण आहेत? बाह्य व्युत्क्रम कोण. हे दोन कुठले आहेत? बाह्य व्युत्क्रम कोण आहेत. बरोबर आहे का नाही? आंतरव्युत्क्रम कोण आणि बाह्य व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात. हे झालं व्युत्क्रम कोणाचे गुणधर्म. त्यानंतर आपण गुणधर्म बघूया ते आंतरकोनांचे गुणधर्म. कोणाचं? आंतरकोनांचे गुणधर्म. आंतरकोनांचे 3 नंबर आंतर कोणांचे बघा इथं कोणांचे काढतो. कोणांचे गुणधर्म. आता आंतरकोनांचे गुणधर्म काय असतात? तर आंतरकोनाचे प्रत्येक जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात. म्हणजे त्यांची जी जोडी आहे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे इथं बघा ह्यो कोण क्यू व कोण एक्स. जो कोण क्यू व कोण एक्स आहेत ना ह्याला आंतरकोन म्हणतात. मग आंतरकोनाच्या मापांची जी जोडी असते त्यांचं किती मापांची बेरीज असते? 180 अंश असते. लक्षात ठेवा. जे आंतरकोन असतात त्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तसंच ह्या बाजूला आंतरकोन कुठले कुठले आहेत? कोण यस अधिक कोण झेड याची सुद्धा किती असणार आहे? 180 अंश. ह्याला म्हणायचं प्रत्येक जोडीतील जो कोण आहे याची जी जोडी आहे ती परस्परांची पूरक आहे. म्हणजे त्या जोडींच्या कोणांच्या मापांची जी बेरीज आहे ती किती आहे? 180 अंश आहे. 180 अंश. त्याला आंतरकोन असं म्हणतात. त्याला आंतरकोन. आणि रेषीय जोडीतील कोण जे रेषीय जोडीतील कोण असतात इथं काय बघा रेषीय जोडीतील कोण कुठले कोण? 4 नंबर इथं देतो. 4 नंबर रेषीय जोडीतील कोणाचे गुणधर्म. रेषीय जोडीतील कोणांचे गुणधर्म. रेषीय जोडीतील कोण फक्त म्हणतो. रेषीय जोडीतील कोणाचं गुणधर्म ते काय असतात? ते रेषीय जोडीतील कोणाचं गुणधर्म ते सुद्धा त्यांच्या मापांची बेरीज असते. म्हणजे कोण पी व इथं कोण आर हा रेषीय जोडीतील कोण आहे. कोण पी प्लस कोण आर त्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा 180 अंशच असते. हे कशावर लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक वर्तुळ माहिती आहे ते वर्तुळाचं माप किती असते? तर 360 अंश एवढं वर्तुळाचं माप असते. आता काय बघा जो रेषीय जोडीतील कोण काय बघा ह्यो अर्ध गोल असतोय कधी पण अर्ध. मग अर्धा वर्तुळ किती मापाचा असतोय? 180 अंश. म्हणून काय बघा जर मी इथनं असं मधनं रेष काढली मी तुम्हाला कोण ह्याला पी नाव दिलं आणि ह्याला कोण आर नाव दिलं तर हे अर्धवर्तुळ तयार होते. आणि अर्धवर्तुळ ह्यांच्या मापांची ह्या कोण पी ची आणि कोण आर ची बेरीज किती असणार? अर्ध्या वर्तुळाची 180 अंश असणार. ठीक आहे. म्हणून हे जे रेषीय जोडीतील कोण असतात त्यांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. तसंच काय बघा कोण क्यू व यस. कोण क्यू प्लस कोण यस हे सुद्धा रेषीय जोडीतील कोण आहे. तसंच कोण काय बघा कोण पी प्लस कोण क्यू हे सुद्धा काय बघा रेषीय जोडीतील कोण झाला. सॉरी इथं कोण क्यू व यस कोण पी व क्यू हे रेषीय जोडीतील कोण झाला. कोण काय बघा आर प्लस यस हे रेषीय जोडीतील कोण झाला. तसाच कोण काय बघा इकडं एक्स व झेड एक्स कुठला एक्स व कोण झेड हा सुद्धा रेषीय जोडीतील कोण झाला. कोण एक्स वाय कोण झेड डब्ल्यू कोण वाय डब्ल्यू हे झाले रेषीय जोडीतील कोण. आणि रेषीय जोडीतील कोणांची जी मापांची बेरीज असते ती प्रत्येक जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणजे परस्परांची ते पूरक असतात. आणि जे विरुद्ध कोणांच्या जोडीचं गुणधर्म सांगतो विरुद्ध कोण असतात. जे विरुद्ध कोण असतात त्यांचं गुणधर्म काय आहेत? विरुद्ध कोण ते विरुद्ध कोण एकरूप असतात. विरुद्ध कोण काय असतात? एकरूप असतात. लक्षात ठेवा विरुद्ध कोण काय असतात? एकरूप असतात. एकरूप म्हणजे समान असतात. मग इथं विरुद्ध कोण कुठला? कोण पी एकरूप कोण यस. बघा पीचा एकरूप असं तिरक कोण पी व कोण यस एकरूप आहेत. कोण आर व कोण आर त्याच्यानंतर कोण क्यू हे काय बघा विरुद्ध कोण एकरूप झाले. तसंच खाली कोण काय बघा एक्स
एकरूप कोन डब्ल्यू आणि कोन झेड एकरूप कोन वाय, ह्याला म्हणायचं विरुद्ध कोन. विरुद्ध कोन एकरूप असतात. कुठले कुठले गुणधर्म सांगितले? संगत कोन, चारीच्या चारी संगत कोन एकरूप असतात. दोन समांतर रेषा असलं पाहिजे. आपला टॉपिक काय सांगतोय? समांतर रेषा व छेदिका. समांतर रेषा व त्याला एका छेदिकेनं छेदला असले तर जेवढे पण संगत कोन तयार होतात ते एकरूप असतात. व्युत्क्रम कोन एकरूप असतात, विरुद्ध कोन एकरूप असतात. परंतु आंतरकोन आणि रेषीय जोडीतील कोन यांचे जे प्रत्येक जोडीतील कोन आहेत त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच ते परस्परांचे पूरक असतात. एवढी माहिती तुमच्या लक्षात आलेली असेल तर ह्यो टॉपिक ह्याचं काय बघा आपण एक्झाम्पल बघूया. तर आपण चालू करूया ह्याच्या पहिल्या एक्झाम्पलला. बघा एवढीच माहिती इम्पॉर्टंट होती. एवढी जर माहिती तुम्हाला जर समजली ना तर तुम्ही ह्याचं एक सुद्धा प्रश्न चुकणार नाही. पहिला प्रश्न आपण बघूया. शेजारील आकृतीच्या आधारे खाली दोन विधानं दिलेली आहेत. त्या विधानांसाठी पर्यायातील कोणता पर्याय योग्य ठरेल असं म्हटलेलं आहे. विधान पहिलं दिलेलं आहे. कोन PMN व कोन RNM ही रेषीय जोडीतील कोनांची जोडी आहे. आणि विधान दुसरं दिलेलं आहे. कोन AMQ व कोन BNS हे संगत कोनांची जोडी आहे काय? ती विधानं बरोबर आहेत की चूक आहे ती सांगायची आहेत. NMMS 24 डिसेंबर 2023 ला आलेला प्रश्न आहे. बघा कोणाचं वाचन असं सुद्धा करतात. जसं की बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं असं सिंगल कोन. आता कोन कुठला दिलाय तो PMN म्हणजे बघा कोन P त्यानंतर कोन इथं M झाला आणि त्यानंतर खाली काय बघा N असं. म्हणजे मी ह्यो कोन असं दिलता बघा तुम्हाला. ह्याला Q असं नाव आपण दिले. ह्याला ह्यो कोन. तर हे नुसतं असं सुद्धा सिंगल वाचन सुद्धा होऊ शकते. त्याचं कोन Q असं सुद्धा वाचन होऊ शकते. त्याच पद्धतीने त्याचं कोन PMN असं सुद्धा वाचन होऊ शकते. कोन PMN हे माहित असलं पाहिजे. ह्याचं वाचन असं सुद्धा होतंय. तर कोन PMN कुठला PMN म्हणजे हा कोन. त्याच पद्धतीने कोन RNM कुठला RN वरती आहे बघा इथं दाखवतोय RNM. ह्यो काय बघा R असा त्यानंतर N आणि काय बघा M असा वरच्या बाजूला. हे काय म्हणजे ह्यो कोन म्हणजे कुठला कोन म्हणजे ह्यो कोन ह्यो हा कोन हा. हे दोन्ही कोन काय बघा रेषीय जोडीतील कोन आहेत का? रेषीय जोडीतील कोन नाही. तर काय बघा कोन ह्यो दिसतोय की नाही ह्याचा रेषीय जोडीतील कोन कुठला ह्यो झाला ह्यो नाही त्याचा रेषीय जोडीतील कोन येऊ शकत. हे झाला आंतर कोन झाला. ह्यो कोन बघा हा कोन ह्याला जर X नाव दिलं ह्याला Y नाव दिलं हे दोन्ही एकमेकांचा आंतर कोन आहेत. म्हणजे पहिलं विधान तरी काय बघा चुकीचं आहे. पहिलं विधान हे चुकीचं आहे. दुसरं विधान बघूया. कोन AMQ म्हणजे हा कोन बघा हा आणि कोन BNS कोन काय बघा BNS कुठे आहे B हा BNS म्हणजे हा कोन हा. हे काय बघा संगत कोनांची जोडी आहे काय? जरा लक्ष द्या. संगत कोनांची जोडी ही छेदिकेच्या एकाच बाजूला असते. आता जर ही काय बघा छेदिका आहे याची कुठली AB ही याची छेदिका आहे. छेदिकेच्या एका साईडला आहेत बरोबर आहे. खरं जे छेदिकेला लागणारी भुजा त्या दोन्ही कोनांची एकाच दिशेनं पाहिजे एकाच दिशेनं. बघा हिची वरच्या दिशेला आहे आणि हिची खालच्या दिशेला आहे. त्याला संगत कोन म्हणत नाहीत. ह्या कोनाचा इथं दिलेला आहे की नाही कोन ह्याचा संगत कोन कुठला झाला? हा संगत कोन झाला. हा संगत कोन झाला. ह्यो खालचा संगत कोन त्याचा होत नाही एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला BNS दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे हे काय होते संगत कोन होत नाही. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे दोन्ही विधानं चुकीचं आहेत. हे काय बघा त्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ओळखायचं असते. एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघूया कशा पद्धतीने सोडवायचा. सोबतच्या आकृतीत रेषा AB व रेषा DE तर म्हणजे सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर रेषा DE समांतर दोन्ही म्हणजे कुठली रेष DE कुठं आहे? DE म्हणजे वरची रेष बघा ही रेष आणि रेष AB म्हणजे ही इथनं ते इथपर्यंत AB किंवा AQ असं म्हटलं तरी चालते. ह्या दोन्ही काय बघा समांतर आहेत. AQ इथं AQ असं घ्या. दोन्ही समांतर आहेत. दिलेल्या माहितीवरून माप कोन DCB चं माप किती? माप कोन DCB कुठला कोन विचारलेला आहे तुम्हाला? ह्यो कोन ह्यो DCB म्हणजे कोन ह्यो काढायचा ह्यो कोन. ह्या कोनाचं तुम्हाला काय विचारलेलं आहे? माप विचारलेलं आहे. कसं सोडवायचं बघा. एक प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीचा आहे. काय करूया आपण इथनं काय बघा समांतर असणारी अशी एक मधनं अशी एक रेष काढूया की जी रेष समांतर आहे. आता तुम्ही विचार करायचा फक्त काय बघा ही वरची DE रेष दिलेली आहे ह्या रेषेचं आणि हे मधनं मीनं काढलेली रेष की नाही तिचा विचार करा. ह्या दोन्ही एकमेकाला समांतर आहेत आणि समांतर झाल्यानंतर जी हिथं काढलेली रेष आहे
ही त्यांची काय झाली बघा, इथनं चालू झालेली, इथनं इथपर्यंत आहे ती त्यांची काय आहे, छेदिका आहे. तिला काय म्हणायचं, छेदिका. छेदिका असं नाही की बघा पूर्ण अशी बाहेरच असली पाहिजे, एवढं काय छेदिकेमध्ये नसतं बघा, म्हणजे अशी पूर्ण बाहेरच असली पाहिजे असं काय नाही. ही अशी तुम्हाला दिलेली आहे, ती काय झाली त्यांची इथनं ते इथपर्यंत ही झाली छेदिका. जसं की बघा ही रेष, या दोन रेषेना ही झाली छेदिका. आता हिचं माप दिलंय बघा 50 डिग्री, हिचं माप दिलंय तुम्हाला 50 डिग्री. तर मला सांगा हिचं माप किती असणार? बघा ह्या दोन समांतर रेषा आणि ह्यो काय झाला, आंतर वितक्रम कोन. आंतर वितक्रम कोन एकरूप असतात, समान असतात. म्हणजे हा कोन सुद्धा काय झाला, 50 डिग्री झाला. हा कोन किती झाला, 50 डिग्री झाला. बरोबर आहे की नाही? समान असतात, 50 अंशाचं डिग्री समान झाला. आता हा 110 डिग्री आहे. आता त्यानंतर काय बघा, तुम्ही विचार करा कुठल्या दोन समांतर रेषेचा बघा. ही रेष, कुठली ही रेष, ही रेष या रेषेचा आणि ही खालची रेष हिचा विचार करा. सॉरी मी या रेषेचा, खालच्या रेषेचा आणि मधल्या रेषेचा. आणि तिला छेदिका कुठली आहे बघा, ही छेदिका. इथनं दिसते का नाही बघा, ही छेदिका आहे तिला. तिला असणारी छेदिका हिचा विचार करा. ह्याचं कोणाचं माप दिलंय, 110 अंश दिले. तर मला सांगा ह्यो कोण कुठला असणार आहे, आंतरकोन. ह्यो कुठला कोण असणार, आंतरकोन. आणि आंतरकोनांच्या मापांची जी बेरीज असते, म्हणजे 110 अंश प्लस त्याला जर आपण x असं नाव दिलं, x यांची बेरीज किती आहे, 180 अंश. म्हणजे x चं माप किती असणार आहे, 180 वजा 110. आणि 180 मधनं 0 किती येणार, 70 येणार. म्हणजे x चं माप किती आलं, 70. आपल्याला c चं माप काढायचं आहे, म्हणजे 50 डिग्री आणि 70 डिग्री दोघांची बेरीज करा. 70 आणि 50 किती येणार, 70 आणि 50 तुम्ही म्हणणार, सॉरी 70 डिग्री आणि 50 डिग्री ना, 120 डिग्री. बरोबर आहे ना, 70 अधिक 50. तर 50 50 7 5 12 120 डिग्री हे त्याचं काय आहे, बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं काय बघा, बरोबर उत्तर. हे प्रश्न तुम्हाला समजलेला असेल, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 22 डिसेंबर 2024 ला आलेला प्रश्न होता. इतका सोपा हा प्रश्न होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा कशा पद्धतीने सोडवायचा तो. तर तुम्हाला माहिती जर दिलेली व्यवस्थितरित्या कळालेली असेल तर प्रश्न सोडण्यास काही अडचण नाही. पण तर सोबतच्या आकृतीत रेषा L व रेषा M यांची रेषा N ही छेदिका आहे. ठीक आहे, रेषा L ही दिलेली आहे बघा, ही रेषा M दिली आहे, यांची छेदिका N दिलेली आहे. तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून आंतरवितक्रम कोन कोणांच्या मापाचे गुणोत्तर किती असं विचारलेलं आहे. आंतरवितक्रम कोन असं म्हटलेलं आहे. बघा 70 हा डिग्री असेल तर हा सुद्धा किती असणार आहे, हा सुद्धा किती असणार आहे, 70 डिग्री. का, हे बघा ह्याचा विरुद्ध कोन आहे. बरोबर आहे ना, दोन रेषा दिलेल्या आहेत, दोन रेषा आणि त्यांना काय बघा एक रेषेनं हे झालेलं आहे. किंवा तुम्ही सॉरी असं करू नका, हा विरुद्ध कोन काय बघा समानच आहे. विरुद्ध कोन काय बघा समान असतात, हे बरोबर आहे. खरं मी तुम्हाला इथं बघा, इकडे बघा, कारण विरुद्ध कोन समान असतात हे पण बरोबर आहे. चला इथं मी काय बघा 70 डिग्री हा कोन दिलेला आहे, ह्या कोनाचा असा कोन काढल्यानंतर काय झाला, रेषीय जोडीतील कोन झाला. म्हणजे 70 डिग्री प्लस या कोनाला मी x असं नाव देतो, कोन x यांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार. रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, ते परस्परांचे पूरक असतात. म्हणजे कोन x चं माप किती असले, 180, 180 वजा 70. म्हणजे कोन x चं माप किती आलं, 110 डिग्री आलं. बरोबर आहे का नाही, ह्याचं कोनचं माप किती आलं, 110 डिग्री आलं. त्यानंतर काय बघा, ह्यो कोन कुठला, हा कोन आणि हा कोन, हा कोन आणि हा कोन, हा कोन आणि हा कोन, हे कुठला कोन झाला, रेषीय जोडीतील कोन झाला. म्हणजे 100 प्लस ह्या कोनाला मी y असं नाव देतोय, कोन y यांच्या मापांची बेरीज किती असणार, 180. म्हणजे कोन y बरोबर काय येणार, 180 वजा 100 करा, ते किती 180 वजा 100 80 येणार. म्हणजे कोन y चं माप किती येणार, 80 येणार. आता कोन बघा, जो 80 डिग्री दिलेला हा कोन, 80 डिग्री दिलेला हा कोन दिसतोय का तुम्हाला, ह्यो कोन आणि हा कोन हे आंतरवितक्रम कोन झाले. ह्यांच्या मापाचं गुणोत्तर तुम्हाला फक्त विचारलेलं आहे. तुम्ही काय करणार, 80 डिग्री 80 भागिले काय करणार, 110 करणार. गुणोत्तर काढायचं म्हणजे त्यांचं भागाकाराच्या रूपामध्ये घ्यायचं, 0 ला 0 घालवायचं आणि 8/11 यांचं गुणोत्तर घ्यायचं. 8/11 हे त्याचं उत्तर आलं. समजलं, त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 कसा सोडवायचा बघा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदला असता, दोन समांतर रेषा म्हणतात, दोन समांतर रेषेंना एका छेदिकेनं छेदले असता, एका छेदिकेनं इथं छेदिकेनं छेदलेले असता, दोन समांतर रेषा पाहिजेत. ते दोन समांतर रेषेंना छेदल्यानंतर संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात, विक्रम कोनांच्या जोड्या एकरूप असतात. त्याच पद्धतीनं
जे कुठलं व्युत्क्रम कोण आंतरकोनांचं कोण जे असतात ते परस्परांचं पूरक असतात. हे दोन समांतर रेषेंना असं म्हणतोय आम्ही एका छेदिकेने छेदल्यानंतर रेषा समांतरच पाहिजे. तर बघा या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलेला आहे. त्या रेषेला एल नाव देतो, एम नाव देतो, छेदिकेला एन नाव देतो. बघा आंतरकोन असं म्हटलंय. आंतरकोन आणि आंतरव्युत्क्रम कोन हे वेगवेगळं आहे. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आंतरकोनांच्या एका जोडीचं कोणाचं माप. बघा हे कोण दिलाय, आपण असं म्हणूया की 2x डिग्री दिलाय आणि ह्यो कोण दिलाय 3x डिग्री. कारण आंतरकोन असंच असतात ना, छेदिकेच्या एका बाजूला असतात आणि दोन रेषेंच्या आतील बाजूला. छेदिकेच्या एका बाजूला आणि दोन रेषेंच्या आतल्या बाजूला ह्याला आंतरकोन म्हणतात. म्हणजेच काय बघा, आणि आंतरकोनांची ही 2x डिग्री आणि 3x डिग्री इथं नाव दिल्यात बघा मी ना. तर त्या कोनांची माप किती विचारलेली आहेत तर तुम्हाला दाखवतो. बघा आंतर जे कोन असतात त्या जोडीतील प्रत्येक कोन परस्परांचं पूरक असतात. म्हणजे प्रत्येक कोनाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. म्हणजे 2x डिग्री किंवा 2x प्लस 3x असं घ्या. इथं असं असते ते 2x डिग्री आणि 3x डिग्री बरोबर किती असणार आहे 180 अंश असणार आहे. मग हे 2x आणि 3x यांचं काय झालं 5x डिग्री बरोबर 180 अंश झालं. मग मी काय बघा हे x आहे तिथं ठेवतो, इथं डिग्री जरा काढून टाकतो. x आहे तिथं टाकतो आणि 180 भागाकारामध्ये 5 घेतोय. 5 एके 5, 5 तिरक 15 उरलं 3, 5 सक 30 आलं किती x ची किंमत x बरोबर आलं 36. x ची किंमत आली 36. ती किंमत काय बघा 2x एक कोण आहे 2x डिग्री ना, एक कोण आहे 2x डिग्री. मग ते तुम्ही टाका 2 गुणुले 36 डिग्री म्हणजे काय बघा 36 दुनी 72 झालं 72 डिग्री. एक कोण असणार आहे 72 डिग्री म्हणजे एक कोण 72 डिग्री काय बघा इथंच ऑप्शन क्रमांक एकामध्येच आहे. बाकी कुठल्याच याच्यात 72 डिग्रीचा कोण नाही. मग एक कोण 72 डिग्री आहे साहजिकच हे 108 डिग्री येणारच आहे. तुम्ही काय बघा 3x याच्यामध्ये 3x डिग्री दुसरा कोण आहे ना, हे दुसरा कोण 3x डिग्री दिलेला होता. 3 गुणुले 36 टाकून बघा 36 तर 108 येते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा कशा पद्धतीने सोडवायचा. सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q. रेषा ही P दिलेली बघा, ही रेषा P समांतर रेषा Q तुम्हाला दिसत नसेल तर दाखवतो. रेषा P इथं दिसते बघा, रेषा P आणि रेषा Q हे समांतर रेषा आहेत. तसंच रेषा L आणि रेषा M ह्या एकमेकांना समांतर आहेत. दिलेल्या कोनांच्या मापावरून कोन A व कोन B च्या किमती अनुक्रमे कोणत्या विचारलेले आहेत. आता इथं काय दिलंय, दोन समांतर रेषा दिल्यात आणि दोन समांतर छेदिका सुद्धा समांतर दिल्यात. त्या छेदिकेसनी तुम्ही एकत्र घ्या. एकत्र बघा अशा समांतर आहेत की नाही, अशा एकमेकांना जुळवा तर एक छेदिका तयार होणार. एक छेदिक बघा दोन अशा समांतर छेदिका आहेत. कुठली कोण P बघा, कोण P आणि कोण Q या छेदिका आहेत. त्यांना दोघीच निकनी बघा तुम्ही जुळवा तर एक छेदिका असं तयार होईल. आणि ज्यावेळी छेदिका तयार होईल त्यावेळी ह्यो कोण एकत्र काय होणार आहे बघा की छेदिकेला जुळविल्यानंतर काय बघा ते काय आहे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला कोण आहे, कोण काय बघा ह्यो मी दाखवले की नाही लाल येणं छेदिकेच्या विरुद्ध बाजूला. आणि दोन रेषा कुठल्या आहेत L आणि M अशा दोन रेषा आहेत त्यांच्या बाहेरच्या बाजूला. त्याला काय म्हणायचं बाह्य व्युत्क्रम कोन. जुळविल्यानंतर समजतंय काय जरासं तुम्ही लक्षात घ्या. ते काय झालं बाह्य व्युत्क्रम कोन झालं. म्हणजेच आणि बाह्य व्युत्क्रम कोन ज्यावेळी समांतर रेषेंना एका छेदिकेनं छेदल्यानंतर जे व्युत्क्रम कोन असतात मग तो कुठलाही असू दे तो एकरूप असतोय. म्हणूनच मी काय बघा इथे घेतोय 37x - 7 इज इक्वल टू 31x + 11 असं घेतोय. हे डिग्री नंतर द्या तुम्ही. हे इक्वेशन येणार एकरूप असणार. बरोबर आहे का नाही, हे समजलं असेल तुम्हाला. मी काय करतोय 37x आणि 31x एकत्र घेतोय म्हणजे काय बघा 37x - 31x होणार आणि काय बघा 11 + 7 होणार. बघा ह्यो 7 आहे की नाही, मी ह्यो 7 ह्यो वजा होता, ह्यो बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला टाकला उजव्या बाजूला, ह्यो +7 इकडे झाला आणि ह्यो 31x इकडे बघा 31x काय होतं अधिक होतं बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आले आता त्यामुळे ते वजा झालेलं आहे. 37x मध्ये 31x गेल्यानंतर किती उरणार आहे ते बघा. तर ते उरतंय मला वाटतंय 6x किती येणार आहे 6x येणार आहे. 6x बरोबर 11 आणि 7 किती येणार आहे 18 येणार आहे. म्हणजे याच्यावरून x ची किंमत किती येणार आहे sin त्रिक 3 येणार आहे. x बरोबर 3 आलेले आहे. समजलं x ची किंमत तुम्हाला. x ची किंमत 3 आल्यानंतर तुम्ही काय बघा हिथं टाका ती 37 काय बघा 37 गुणुले 3 करा वजा 7 करा. 37 त्रिक किती येते तर 7 त्रिक 21 येते, ह्याच्याला 2 येते, 3 त्रिक 9, 9 2 11 आणि 11 वजा 7, 11 वजा 7 किती येणार 104. म्हणजे ह्याचं माप किती येणार 104 डिग्री. इथं 104 डिग्री येणार आणि इथं सुद्धा टाका 31 गुणुले 3 + 11
31 त्रिक 3 त्रिक 9, 9 प्लस 11 104च येणार. अरे फक्त या x ची किंमत मी 3 टाका लागलो इथं 3. म्हणजे 37x 37 आणि x मध्ये गुणाकार असतोय. म्हणजे 37 गुणिले 3 केलं वजा 7 केलं. इथंच 31 x ची किंमत किती आहे 3 आहे प्लस 11 हे सुद्धा आलं 104 डिग्री आलं. म्हणजे बाह्य विक्रम कोण आहेत ते किती आलेत 104 डिग्री. तुम्हाला कोण बी चं माप विचारले कोण बी चं. आता बघा हा कोण काय बघा किती आहे हा कोण 104 डिग्री आहे. तर मला सांगा हा कोण काय असणार आहे हे कोण किती असणार आहे. तर हे कोण झाला रेषे जोडीतील कोण झाला ना ह्याला इथं लक्ष घ्या. हे बघा हे लिहून झालं असेल तर बघा ह्या कोणाला हे खालचा हे दिसतोय दाखवतो थांबा इथं बघा हा कोण याचा रेषे जोडीतील कोण हा म्हणजे रेषे जोडीतील कोण एक कोण 104 डिग्री आहे. इथं लिहितो एक कोण किती आहे 104 डिग्री आहे की नाही ह्यो कोण 104 डिग्री आहे 104 डिग्री प्लस ह्याला मी x असं मानतो x या दोघांच्या मापांची बेरीज 180 येणार. मग मला 180 मधनं तुम्ही 104 घालवा 180 वजा 104 करा 10 4 गेले 6 हाच्याला 1 आणि 18 11 गेले 7 76 डिग्री. म्हणजे ह्यो जो कोण आहे तो डायरेक्ट किती येणार 76 डिग्री अरे तोंडी काढू शकतोय. आणि मला सांगा आता जे ह्यो कोण आणि ह्यो कोण हे काय झालेत आंतरविक्रम कोण समान असतोय म्हणजे कोण बी चं माप असते ते 76 डिग्री असणार. कोण बी चं माप 76 डिग्री ह्याच्यात दिले आणि ह्याच्यात सुद्धा आहे. ठीक आहे मग आता आपण काढून बघूया हा कोण कुठला कोण ए. तर हा कोण आता कोण ए काढण्यासाठी तुम्हाला सांगतो बघा म्हणजे तुम्हाला कोण ए पहिल्यांदा काढायला पाहिजे होता. ह्यो कोण किती 104 डिग्री ह्याचा हा कोण झाला कुठला हा कोण झाला हा कोण ह्यो रेषे जोडीतील कोण 104 हे आला 100 म्हणजे हा येणार 76 डिग्री कारण 104 आणि 76 दोघांच्या मापांची बेरीज 180 असते ना ते परस्परांचे पूरक असतात रेषे जोडीतील कोण त्यांची बेरीज 100 हे 76 काढा आणि 76 आणि ह्यो काय झाला ह्या कोणाचा संगत कोण झाला हा 76 डिग्री असेल तर हा सुद्धा काय बघा 76 डिग्री असणार. 76 डिग्री आणि 76 डिग्री ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार. बघा सोपं आहे एवढं अवघड नाही याचा सराव करा तुम्ही 1-2 वेळा बघा तर काही याच्यामध्ये अवघड असं काही नाही. 2 नंबरचं उत्तर काय बघा त्याचं बरोबर उत्तर येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 6वा बघा 2 समांतर रेषेंना एका छेदिकेने छेदले असतात संगत कोणाच्या किती जोड्या एकरूप असतात सांगितलेलं आहे. किती जोड्या एकरूप संगत कोणाच्या असतात आंतर कोणाच्या किती असतात विक्रम कोणाच्या किती असतात 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदला असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा बघा सोबतच्या आकृतीत संगत कोणाच्या जोड्या दिलेल्या आहेत त्या चुकीचा पर्याय ओळखा. याने ह्याचं काय बघा तुम्ही उत्तर सांगा. तुम्हाला पुढला प्रश्न येईल काय बघा सोबतच्या आकृतीत बाह्य विक्रम कोण किंवा आंतर विक्रम कोणाच्या जोड्या दिलेल्या असतील त्यात चुकीचा पर्याय ओळखा. आंतर कोणाच्या जोड्या दिलेल्या असतील त्यात चुकीचा पर्याय ओळखा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतोय. तर ह्याचं उत्तर काय बघा तुम्ही काढा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठले संगत कोण असतात तर हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा बघा तर शेजारील आकृतीत जर रेषा यम समांतर रेषा यन असेल आणि रेषा पी ही त्यांची जर छेदिका असेल तर x ची किंमत किती विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे जरा लक्ष द्या. काय म्हटले ते बघा कोण 3x आणि कोण x हे काय आहेत कुठले कोण आहेत कोण 3x आणि हे x ह्यो कोण हा कोण आणि हा कोण दोन रेषेंच्या आतल्या बाजूला आहे आणि छेदिकेच्या एकाच बाजूला असणाऱ्या कोणाला आंतरकोन असं म्हणतात. आणि आंतरकोनांच्या जोडींच्या कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असतात किंवा आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोण त्यांची जी जोडी असते ती परस्परांचे पूरक असतात. म्हणजेच काय जे 3x डिग्री दिले म्हणजेच 3x डिग्री दिले प्लस जे काय बघा हे x दिले म्हणजे ह्या दोघांची बेरीज हे 3x एक अँगल झाला आणि हा अँगल झाला हा कोण झाला त्यांच्या मापांची बेरीज किती झाली 180 अंश झाली. म्हणजे 3x आणि x किती झालं 4x झालं 4x 180 आणि म्हणजे x बरोबर काय असणार 180 भागाकारामध्ये 4. बघा हे 4x आहे इथं गुणाकार असतोय 4 आणि x मध्ये तो इकडं 180 कडे गेल्यानंतर ते 4 भागाकारामध्ये गेलं 4 चोक 16 उरलं किती 16 म्हणजे उरलं 2 4 पंचा 20 किती आलं 45. हा एक ऑप्शन मध्ये 45 ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. एवढं सोपं बघा गणित होतं हे. आंतरकोन परस्परांचं पूरक असतात ते माहितच आहे त्याच्यानुसार फक्त केलेलं आहे. नंतर प्रश्न क्रमांक 9 बघा 9वा प्रश्न कसा दिलेला आहे. आतापर्यंत आपण काय बघितलेलं होतं तर वाचूया आपण शेजारील आकृतीत जर रेषा ए समांतर रेषा बी ही ए समांतर रेषा बी रेषा समांतर अशा दिलेल्या आहेत. आतापर्यंत आपण काय बघा आपण अशा समांतर रेषेचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे आपण अशी समांतर रेष घेऊया हिला ए म्हणूया हिला काय बघा बी म्हणूया ठीक आहे असेल आणि रेषा एल ही त्यांची छेदिका असेल
रेषा यल म्हणजे अशी आहे बघा ती छेदिका अशी आहे, यल ही छेदिका असेल तर x ची किंमत काढायची. तुम्हाला 4x आतल्या बाजूला दिलेला आहे. म्हणजे ह्यो कोण दिलेला आहे 4x, ह्यो कोण दिलेला आहे 4x आणि हा कोण कुठला हा कोण कुठला बघा इथं जरा बघा हा कोण दिलेला आहे 2x बरोबर आहे ना. ह्यो आतल्या बाजूला 4x दिलाय आणि हा 2x दिलाय बरोबर आहे. तर x ची किंमत काढायला सांगितलेली आहे. तर x ची किंमत काढायला सांगितलेली आहे. जरा लक्ष द्या. हा 2x असेल तर बघा हा 2x असेल हा कोण कुठला दिसतोय की नाही हा कोण 2x इकडे लक्ष द्या हा 2x आहे बघा. त्याचा विरुद्ध कोण कुठला असणार आहे रे? त्याचा विरुद्ध कोण कुठला असणार? बघा इकडे 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 विरुद्ध कोण आणि विरुद्ध कोण हे एकरूप असतात. विरुद्ध कोण हे एकरूप असतात म्हणजे ह्यो सुद्धा 2x असणार. ह्यो सुद्धा 2x. आता हा कोण आणि हा कोण हा कोण आणि हा कोण आंतर कोण झाला? आंतर कोण झाला? म्हणजे काय येणार आहे परत 4x अधिक 2x आंतरकोन हे परस्परांचं पूरक असतात. आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे एक कोन 4x आहे, एक कोन 2x आहे. ह्या दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार. 6x इज इक्वल टू 180 बघा 4x आणि 2x ची बेरीज केली ती येते 6x 6x बरोबर 180 x बरोबर 180 भागाकारामध्ये 6 घेतलं 6 एके 6 साइन त्रिक 18 आलं 30 x ची किंमत आली 30 तुम्हाला x चीच किंमत विचारलेली आहे डायरेक्ट काही अडचण नाही. तुम्हाला जर ह्या अँगलची किंमत जरी विचारली कुठल्या जरी 4x ची किंमत जरी विचारली तरी आली पाहिजे. काय बघा ह्या अँगलची किंमत जरी विचारली किंवा ह्या 2x ह्या अँगलची किंमत विचारली तरी सुद्धा आली पाहिजे. काय अडचण नाही. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 10वा बघा अशा पद्धतीचा प्रश्न आपण बघितलेला आहे. आता कोण x चं माप विचारलेलं आहे तुम्हाला. कोण x चं माप विचारलेलं आहे. सोपा बघा ह्याच्यामध्ये काय नाही ही रेष आणि ही रेष एकमेकाला समांतर आहे. समांतर असल्यानंतर हे कोण ह्यो कोण आणि ह्यो कोण याला काय बघा म्हणतात आंतरविक्रम कोण म्हणतात आणि ते समान असतात. त्यामुळे हे सुद्धा असणार आहे 40 डिग्री असणार आहे. ह्यो 30 डिग्री आणि ह्यो काय बघा झाला त्याचा आंतरकोन ह्या 30 डिग्रीचा हा झाला बघा ज्यावेळी तुम्ही ही रेष आणि ही रेष कन्सिडर करताय विचारात घेताय त्यावेळी ह्या 30 डिग्रीचा ह्यो कोण काय होतोय आंतरकोन होतोय आणि आंतरकोन परस्परांचं पूरक असतात. त्यामुळे काय बघा आणि त्यांची दोघांच्या मापांची बेरीज 180 असते. 180 मधनं 30 घालवा ह्यो झाला काय बघा 150 आला. ह्यो जर 150 आला तर हे बघा ह्यो कोण कुठला ह्यो कोण तुमचा 150 आला हा कोण तुमचा 150 आला. तर काय बघा हेला काय बघा असं मी केलं तर रेषे जोडीतील कोण झाला 150 अधिक काय बघा हे 30 डिग्री असणार का रेषे जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज सुद्धा 180 असते. 150 आणि 30 किती झाले 180 रेषे जोडीतील कोण झाला आणि तुम्हाला विचारलाय हा कोण एक वरचा कोण 40 आहे खालचा कोण 30 आहे 40 आणि 30 दोघांची बेरीज करा 70 डिग्री उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने ह्याचं उत्तर काढायचं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11वा प्रश्न दोन समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदल्यावर होणाऱ्या कोनांचं गुणधर्म खाली दिलेला आहे त्यात चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट बघा वाचा ही बरोबर आहे. दुसरी गोष्ट सुद्धा बरोबर आहे. तिसरी गोष्ट आंतरकोनांच्या प्रत्येक अंतर म्हटलं इथं अंतर असल्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोण परस्परांचं पूरक असतात. म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश पूरक म्हणजे त्यांच्या प्रत्येक जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज किती 180 अंश त्याला पूरक असं म्हणायचं या शब्दाला. आणि रेषे जोडीतील कोण एकमेकांचं एकरूप असतात का ते सुद्धा पूरक असतात. त्यामुळे हेच चुकीचं आहे बघा उत्तर हे आपलं 4 नंबरचं हे तुमचं उत्तर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 6 दोन समांतर रेषांना नाही हे प्रश्न झालेला आहे. अशा पद्धतीने याचा 11 प्रश्न आपण बघितलेले आहेत या चॅप्टर मधील आणि कुठला तरी प्रश्न येऊ शकतो एनएमएमएस ला तुम्हाला ह्याच पद्धतीचा येणार प्रश्न मी जर तुम्ही सांगितलेले व्यवस्थितरित्या प्रश्न तुम्हाला जर समजलेले असतील तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येणार आणि काय बघा हे तुम्हाला प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार. तर तुम्हाला काय बघा हे लेक्चर जर कळालेलं असेल तर तुम्ही त्याला एक लाईक देऊ शकताय कमेंट सुद्धा करू शकताय की बाबा लेक्चर कळालेलं आहे किंवा ह्याच्यापैकी ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला या टॉपिकचा आणि तुम्हाला एवढे प्रश्न सुटलेले आहेत हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकताय. त्याच पद्धतीनं नवीन जर चॅनेल वरती असेल तर त्याला सबस्क्राईब करा. तुमचे जर कोणी मित्र असतील त्यांना सुद्धा सांगा की अशा पद्धतीनं बाबा आत्मबल फाउंडेशन या चॅनेल वरती गणितचे लेक्चर घेतले जात आहेत. तर एखाद्या विद्यार्थ्याला गणित अवघड जाते त्याला सुद्धा सांगा की बाबा गणितची तू लेक्चर इथनं बघू शकतोस की जसं तुमचं काय बघा तुम्ही अभ्यास करताय एखादा विद्यार्थी अभ्यास करत नसेल किंवा एखाद्याला समजत नसेल तर त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्यानं ट्युशन लावलेलं नसते त्याच्यासाठी सुद्धा काय बघा चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही सांगा जसं तुमचा फायदा होतोय मग कुठल्याही माध्यमातून असून तुम्ही स्वतः अभ्यास करत असेल तुम्हाला शाळेतलं कळत असेल तुम्हाला ट्युशन मध्ये कळत असेल तुम्हाला बाबा इथं घेतलेलं लेक्चर कळत असेल जसं तुमचा फायदा होतोय तसं दुसऱ्याचा सुद्धा व्हावा ह्यासाठी काय बघा तुम्ही सांगा
आणि काय बघा त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. तर चला आपण इथं थांबूया.